आपली मराठी भाषा आज मराठीसाठी आंदोलनं करावी लागत आहे Yes. आणि आम्ही मराठीच बोलतोय प्रत्येक वेळेला. आज मराठी पाऊलं पडते पुढे. म्हणजे आम्हाला जे 35 वर्षापूर्वी वाटलं, जे कळलं, त्यासाठीच आजही संघर्ष करावा लागतोय मराठीसाठी. आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही काय खास देताय? सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवातच मुळात गणेशोत्सवातून झालेली आहे. म्हणजे एकंदरीत या कलामंचाची खासियत काय आणि लोकांना काय मिळतं याच्यात? वासुदेव असेल किंवा हे गोंधळी असेल, हे शहरी भागांमध्ये लोकांना पाहायला मिळतच नाही. तर त्यांना सांताक्लॉज माहिती असेल पण वासुदेव माहिती नसेल. आपली संस्कृती घेऊन त्या ट्रेंड बरोबर चालावं लागतं. आजच्या तरुण पिढीला कार्यक्रम कसा आवडेल आपला याचा जास्त विचार करून आम्ही कार्यक्रमाची निर्मिती करतो. जो कलामंच आहे तो सांभाळताना आव्हानांना कोणत्या सामोरे जावं लागतं? डोक्यावर खुर्च्या उलट्या धरून तेवढा वेळ 2.5 तास कार्यक्रम 3 तास कार्यक्रम पाहिले आहे. मग आत्ताच्या पिढीला जोडणं खरंच महत्त्वाचं वाटतंय का तुम्हाला आपल्या या संस्कृतीशी? याचं प्रेझेंटेशन करणं महत्त्वाचं आहे आणि हा ही तारेवरची कसरत आहे. सोशल मीडियाच्या आजच्या युगामध्ये खरं सांगायचं तर संस्कृती जपून ठेवणं फार मोठं आव्हानात्मक आहे.